बातमी। हा फोटो बघा, हाच तो आरोपीचा फोटो आहे ज्याने सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला आणि त्याच्यावर हल्ला केला। सीसीटीव्ही साधारण कुठे आहे हे त्याला माहित असणार, त्यामुळे तिथे त्याचा लुक गेलेला आहे आणि त्याच वेळेला हा फोटो आपल्या हाती लागलाय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया। अजित, आरोपीचा फोटो। सुवर्णा, आरोपीचा फोटो आपण जर पाहिला तर आरोपी इमारतीच्या पायरीवरून खाली उतरताना हा फोटो आहे आणि पायऱ्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा फोटो कैद झालेला आहे। पोलीस जे आहेत हा फोटो घेऊन शोधत आहेत। दुसरीकडे सकाळपासून आपण ही गोष्ट सांगतोय की जी सिक्युरिटी लॅब जो होता सैफ अली खानच्या घरामध्ये, त्यावेळेस सर्वात महत्वाचं होतं ते म्हणजे त्याचा स्टेअरकेस जो होता, स्टेअरकेस वरून थेट घरामध्ये जाता येत होतं। तिथं सुरक्षा व्यवस्था जी होती ती अत्यंत ठिकाण होती आणि यामुळे तिथं आरोपी जो आहे सहज पोहोचू शकला, ही माहिती त्याला कधी असावी आणि त्यामुळे हा आरोपी जो आहे तो तिथं गेलेला आहे। आणखीन एक माहिती म्हणजे ही संपूर्ण घटना जी आहे ही घटना ही चोरीची आहे। चोरीच्या उद्देशाने तिथे गेला होता। जेव्हा करीना कपूर घरी परत आली आणि तिने त्याला पाहिलं तेव्हा तिने आरोप केला आणि या झटापटीमध्ये नंतर मोलकेन आणि हा आरोपी या दोघांची झटापट झाली। त्या झटापटीनंतर सैफ अली खान जेव्हा आला आणि सैफ अली खानने या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडे जो चाकू होता त्या चाकूच्या सहाय्याने त्याने सैफ अली खानच्या पहिले हातावरती वार केला, नंतर गळ्यावर वार केला आणि मग त्याच्यामधून पाहिलं तर मानेमध्ये जो आहे तो चाकू घुसला आणि तिथून त्या अडीच इंचाचा तुकडा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आरोपीच्या फोटो लक्षात येतं की आरोपी आहे साधारणपणे 40 वर्षाचा असावा, 40 ते 25 वर्षाचा असावा, ते सकाळपासून आपण सांगतोय। आणि पायऱ्यांच्या मार्फत हा घरात गेलेला आहे आणि पायऱ्यांच्या सोबत हा जो आहे तो पुन्हा खाली आलेला आहे आणि त्या दिवशी हे मुंबई क्राईम ब्रांच 9चं ऑफिस आहे आणि तिथं जी आहे ती तपास सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी जवळपास आतापर्यंत 70 पेक्षा जास्त जणांची चौकशी केलेली आहे आणि त्यातून ही आता घटना समोर आलेली आहे की नक्की। पण अजित, हा जो फोटो आपण आरोपीचा दाखवतोय, सैफवर हल्ला करणारा हाच तो आरोपी आहे, ह्यालाच पकडलं गेलंय आणि वांद्रे पोलीस स्टेशनला आणलं जाणार आहे का याच्या व्यतिरिक्त पण अजून कोणी आहे? पकडला गेलेला आरोपी जो आहे तो हाच आहे असं म्हणतायत, पण अजूनपर्यंत पोलिसांनी अधिकृतपणे ही गोष्ट स्पष्ट केली नाहीये की या व्यक्तीला पोलिसांनी जे ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला आणतायत। पण एक आरोपी जो आहे तो पोलिसांनी ताब्यात आहे आणि त्याला लवकर इकडे आणलं जाईल ही माहिती पोलिसांकडून दिली गेलेली आहे आणि त्या दृष्टीनंच मुंबई क्राईम ब्रांचचे संपूर्ण वरिष्ठ अधिकारी जे आहेत, हे मुंबई क्राईम ब्रांचचं युनिट 9चं ऑफिस आहे, ते सर्व वरिष्ठ अधिकारी जे तिथे बसलेले आहेत। त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे, वेगवेगळ्या माध्यमातून तपास केला जातोय। ही माहिती आपल्याला साधारणपणे दुपारी 1च्या सुमारास मिळाली होती। त्यानुसार आरोपीला संशयित आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेतलं होतं। मुंबईतल्या मैत्री पार्क येथील वडाळा भागातून याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आणि त्यानुसारच पुढे ही सगळी प्रकारांची चौकशी जी आहे ती सुरू होती। पण आता जी माहिती मिळते त्यानुसार आरोपीचा फोटो रिलीज झालेला आहे आणि फोटोतून स्पष्ट होतंय की नेमका सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती कोण होता आणि त्यातूनच हे स्पष्ट झालेलं आहे की पोलिसांच्याकडे आरोपी जो आहे तो हाच आहे, दुसरा कोण आहे हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही आहे। पण या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती स्टेअरकेसचं जे सीसीटीव्ही फुटेज लागले त्यावरून पोलीस जे आहेत ते आरोपीचा शोध घेत आहेत। जी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे ती हीच व्यक्ती आहे का दुसरं कोणी आहे? त्या हल्ल्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती होत्या, आतापर्यंत एकच व्यक्ती असं पोलीस सांगतायत आणि चोरीच्या उद्देशानं ही व्यक्ती घरात आली होती। 1:30 वाजता जेव्हा करीना कपूर पार्टी करून घरी आली तेव्हा त्याला करीना कपूरला घरामध्ये हा वावरताना दिसला आणि तिनं आरडाओरडा केला, तेव्हा एलियामा फिलिप नावाची उर्फ लिमा त्यांची एक जी तिथं मेड आहे, जी मोलकरीण आहे, ती धावत आली आणि करीना कपूर जी आहे ती तैमूरच्या बेडरूमच्या दिशेने धावत गेली। तो आवाज ऐकून सैफ अली खान बाहेर आला आणि सैफ अली खानने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्याने त्याच्याकडचा चाकू काढून त्याच्या हातावरती, छातीवरती आणि पाठीवरती मारला आणि सैफ अली खान त्याला जास्त प्रतिकार करतो लक्षात आल्यावरती त्याने जोरदारपणे त्याच्या पाठीवरती एक चाकू मारला आणि त्या झटापटीमध्ये तो चाकू तुटला आणि 2.5 इंचाचा तुकडा जो आहे तो सैफ अली खानच्या पाठीमध्ये राहिला होता। त्याचं ऑपरेशन करून तो काढला गेलाय, पण फोटोमध्ये दिसतोय हा तोच आरोपी आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि एक जण पोलिसांच्या ताब्यात आहेत, तो हाच आहे का हे थोड्याच वेळात पोलीस स्पष्ट करतील। नक्की, तुम्ही खूप स्पष्टपणे घडामोडी स्पष्ट करताय। एक्सक्लुझिव्ह दृश्य परत एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। एक्सक्लुझिव्ह छायाचित्र आहे
न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी आपण बघताय हा तोच आरोपी आहे जो शिड्यांवरून चढला म्हणजे जिन्यांवरून आणि जिन्यांवरूनच खाली उतरून पळून गेला। हा तोच आरोपी आहे ज्याने सैफ अली खानवर हल्ला केला। हा हल्ला नेमका त्याने कसा केला, कुठल्या कारणासाठी केला हे त्याच्याशी चौकशी केल्यानंतर कळेल। पण अजितने जी माहिती दिली फार महत्त्वाची आहे। हा तोच आहे ज्याने सैफ अली खानवर हल्ला केला, पण आता तोच पकडला गेलाय का अजून कोणी वेगळा पकडला गेला आणि त्याने का हल्ला केला हे सगळं काही क्षणात कळू शकेल। वांद्रे पोलीस स्टेशनच्या बाहेर आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि तिथून ते आपल्याला माहिती देत आहेत। अजित, ज्या व्यक्तीला पोलिसांनी पकडलाय त्याला वांद्र्याच्या पोलीस स्टेशनला आणलं जाणार आहे असं कळतंय, तर ते किती वाजता आणलं जाईल, त्याची दुसऱ्या कुठल्या ठिकाणी चौकशी केली जाते का ज्याला पकडलंय, याविषयी काही सांगाल? सुवर्ण, अशा हाय प्रोफाईल केसेसमध्ये आरोपीला मूळ पोलीस स्टेशनमध्ये न आणता त्याची तिसऱ्या ठिकाणी चौकशी केली जाते आणि हेच कारण आहे की मुंबई पोलीस या बाबतीमध्ये माहिर आहे। पण जर तुम्ही फोटो नीट पाहिला, फोटोमध्ये CCTVचं जे फुटेजवरती टायमिंग पहा, 2:33:56 आपण हीच गोष्ट सांगत होतो। 1:30 वाजता पार्टीवरून आली, वर तिने पाहिलं, या सगळ्या झटापटीमध्ये 15 ते 20 मिनिटं गेले, अर्धा तास गेला आणि 2:15-2:30 वाजता हा व्यक्ती खाली उतरला आणि त्या फोटोमध्ये देखील ते मेन्शन दिसतंय। म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये जे आपण सांगितलं की कशी ती घटना घडली, आरोपी कसा गेला आणि त्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे सैफ अली खानच्या घरामध्ये जी सुरक्षा होती त्या सर्वात मोठा तो लूपहोल होता, तो म्हणजे जिन्यावरून जाऊन आपण थेट सैफ अली खानच्या घरी जाऊ शकत होतो। हे या व्यक्तीला कसं माहीत होतं आणि तो इथून कसा आला याचा शोध देखील पोलीस घेतात आणि पोलिसांनी देखील हेच कोडं पडलंय की या व्यक्तीला कसं माहिती आहे की त्याच्या घरातून थेट आतमध्ये जाता येतं। सैफ अली खानच्या घरी काम सुरू होतं, त्या जे काम सुरू होतं त्यापैकी हा एक व्यक्ती आहे का ह्याचा देखील तपास करतायत का, त्यापैकी कोणी ह्याला हा मार्ग सांगितलेला आहे का, घरातला कोणी ह्याला मार्ग सांगितलेला आहे का, दुसरं अजून काय की ह्याला कुठून माहिती मिळाली की जिन्यावरून जाऊन थेट त्याच्या घरी जाता येतं। तर ही अनेक प्रश्न असे आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधतायत आणि पोलिसांना हा आरोपी जो आहे हा सापडलेला आहे की नाही, मागासपासून तोच मुद्दा आहे की सापडलेला आहे की नाही हा हे स्पष्ट नाहीये। पण आरोपीचं छायाचित्र आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यानुसार स्पष्टपणे दिसतंय की 45 ते 50 वर्षाची ही व्यक्ती दिसते आणि पोलिसांशी आम्ही थोडं वेळ बोलताना आम्ही हेच ऐकलं की सैफ अली खान हा बलाढ्य आहे, तो स्वतः हेल्थ कॉन्शियस आहे, स्वतःच्या शरीराकडे पूर्णपणे लक्ष देतो, मग तो अशा व्यक्तीला हँडल का करू शकला नाही। त्यावर पोलिसांचं असं म्हणणं होतं की असे घरफोडी करणारे व्यक्ती जे असतात ते ड्रग्ज घेऊन येतात, अंमली पदार्थ घेतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये 10-3चं बळ येतं। अशा वेळी 2-3 लोकांना ते सहज फिरू शकतात। सैफ अली खान रात्रीची वेळ होती, दिल्लीची वेळ होती आणि अनपेक्षित पण होतं, अवस्था असावा किंवा जागा जरी आणि अनपेक्षित होतं की असं घडेल काही म्हणून। त्यावेळी त्याच्या जवळ गेला सैफ अली खान, त्यावेळी त्याने चाकू काढला आणि मारला आणि त्यात पहिलाच वार त्याच्या हाताला इतका गंभीररित्या लागला की त्यातच सैफ अली खान जो आहे तो न्यूट्रलाइज झाला आणि तिथूनच मग तो जो आरोपी आहे त्याने आणखीन वार करून तो थेट जिन्यामार्गे पुन्हा पळालेला आहे। ही सगळी घटना घडत असताना खालचा वॉचमॅन काय करत होता, तिथलं बायोमेट्रिक जे आहे एंट्री गेटचं सैफ अली खानच्या घरातलं त्यावेळी काय करत होता, आजूबाजूची सुरक्षा व्यवस्था काय करत होती, अनेक प्रश्न जे आहेत या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत की एक व्यक्ती इतक्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरी जिन्यावरून जातो, त्याच्यावरती हल्ला करतो आणि तो परत जातो, त्याच्या कुटुंबीय त्याला खाली आणतात, रिक्षातून हॉस्पिटल नेतात, तोपर्यंत इथं कुठलीही यंत्रणा पोचली नव्हती। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हॉस्पिटल जी माहिती आपल्याला मिळते त्यानंतर हॉस्पिटलवाल्यांनी पोलिसांना कळवलं आणि मग पुढची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरी जायचा रस्ता हा कुठून असतो हे जर अशा भुरट्या तरुणांना माहीत पडत असेल तर नक्कीच ही सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी चूक आहे असं म्हटलं तरी सुवर्ण वावटणार नाही। नक्की अनेकदा असं बघायला मिळतं की मुंबईमध्ये जे इमारतींमध्ये राहणारे अभिनेते अभिनेत्री आहेत त्यांच्यासाठी एक कॉमन गेट तर असतंच, त्या इमारतीचं कॉमन गेट, पण त्याच्या व्यतिरिक्त ते स्वतःसाठी थेट घरापर्यंत पोहोचण्याकरता लिफ्टची तरी व्यवस्था करतात किंवा अशा प्रकारचा जिना करतात। अनेकदा हे पाहिलं बघितलेलं गेलेलं आहे आणि तसाच हा रस्ता होता जो डायरेक्ट सैफ अली खानच्या घरात जात होता, पण तो याला कसा माहिती हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण अजित यांच्याशी बोलूया, मात्र त्याआधी काही महत्त्वाची माहिती बघूया याच प्रकरणासंदर्भातली।